पोट नियमित आणि नीट साफ होणं हे संपूर्ण शरीराच्या आरोग्याचं मूळ आहे. पोट साफ न झाल्यास गॅस, आम्लपित्त, डोकेदुखी, वजन वाढ, चिडचिड, BP, साखर वाढणं यासारखे त्रास होतात. तेव्हा सकाळची दिनचर्या तुम्ही अशी ठेवा. सकाळी उठताच कोमट पाणी घ्या. 1 ते 2 ग्लास. पाणी आतड्याची हालचाल वाढवतं. हवं असेल तर तुम्ही अर्धा लिंबू आणि थोडं मधही त्यामध्ये मिक्स करू शकता. ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास आहे ते अर्धा चमचा तूपही वापरू शकतात. ठराविक वेळेला पोटासाठी बसण्याची सवय लावा. दररोज सकाळी एकाच वेळेला टॉयलेटला जा. लगेच जावंसं वाटत नसलं तरीही 5 ते 10 मिनिटे शांत बसा. मोबाईल वापरू नका. मेंदू आणि आतडे यांचा ताल जुळतो. योग्य आहाराच्या सवयी लावा. जसं की फायबरयुक्त पदार्थ वाढवा. हे पदार्थ आतडे स्वच्छ ठेवतात. पालेभाज्या खा. फळे खा जसं की पपई, सफरचंद, पेरू, संत्री. धान्य, ज्वारी, बाजरी, नाचणी, डाळी, मूग, मसूर, भिजवलेले तीळ, जवस. मैद्याचे आणि जंक फूड मात्र कमी करा. बिस्किटे, पाव, नूडल्स, बेकरी पदार्थ बंद करा. फार तिखट किंवा तळलेले पदार्थ टाळा. बाहेरचं अन्न खाऊ नका. हे पदार्थ आतड्यांना आळशी बनवतात. रात्रीचं जेवण हलकं ठेवा आणि लवकर करा. रात्री 7 ते 8 वाजेपर्यंत जेवण करा. यामध्ये भाजी, भाकरी किंवा वरण भात घ्या. फार जड तेलकट पदार्थ टाळा. पाणी पिण्याची सवय लावा. पुरेसं पाणी प्या. दिवसातून 8 ते 10 ग्लास पाणी प्या. एकदम खूप पाणी न पिता थोडं थोडं प्या. जेवणानंतर लगेच जास्त पाणी पिऊ नका. पाणी कमी असेल तर शौच कोरडी होते. शरीराची हालचाल ठेवा जसं की चालणं. रोज 20 ते 30 मिनिटे नक्की चाला. जेवणानंतर 5 ते 10 मिनिटं नक्कीच हलकी फेरी मारा. सोपी योगासने करा. मलासन, वज्रासन, भुजंगासन. त्याचप्रमाणे रोज 10 ते 15 मिनिटं पुरेसा आहे. तेव्हा नक्कीच चाला. ताण कमी ठेवा. ताण आणि पोटांचा खूप संबंध आहे. सतत चिंता, राग, घाईगडबड केली तर बद्धकोष्ठता वाढते. झोप पूर्ण नाही झाली तरीही पोट साफ होत नाही. यासाठी 7 ते 8 तास झोप घ्या. ध्यान करा. प्राणायाम करा. जेवण शांततेत करा. त्याचप्रमाणे काही घरगुती उपायही करा. जसं की रात्री झोपताना 1 चमचा इसबगोल किंवा कोमट दूध आणि पाणी घ्या. किंवा 2 ते 3 भिजलेले अंजीर नक्कीच खा. किंवा सकाळी उठल्यानंतर भिजवलेले मनुके 5 ते 6 नक्की खा. यामुळे पोट साफ व्हायला मदत होते. किंवा पपईचे 2 ते 3 तुकडे खा. आणि चुकीच्या सवयी मात्र कटाक्षाने टाळा. जसं की शौचाला जावेसं वाटूनही थांबणं, सतत जुलाबाची औषधं घेणं, मोबाईल पाहत बसणं, फार कमी खाणं किंवा उपाशी राहणं. कधी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा तर 3 ते 4 दिवस पोट साफ होत नसेल, रक्त, तीव्र वेदना, वजन घट, वारंवार पोट दुखत असेल तर नक्कीच तुम्ही डॉक्टरांकडे जाऊ शकता. वृद्ध, गरोदर महिला, मधुमेह असलेल्यांनी तर नक्कीच डॉक्टरांकडे जावं. पोट साफ होणं म्हणजेच शरीर निरोगी राहणं. औषधांपेक्षा सवयी बदलल्या तर कायमचा फायदा होतो. तेव्हा आपल्या दैनंदिन जीवनातील सवयी नक्कीच बदला आणि नक्कीच आपलं पोट साफ व्हायलाही मदत होईल. आणि पोट साफ झालं तर नक्कीच तुम्ही निरोगी जीवन जगू शकता.